उमेदवारांमध्ये प्रतीक्षा असणं किंवा यादी लागायला हवी असं वाटणं साहजिक आहे. कारण दोन्ही याद्या एकत्र लावल्या जाणार होत्या, परंतु आता नक्की असं काय झालं की जेणेकरून यादीला उशीर झाला, असे बरेच प्रश्नांची बऱ्याच तारखा सुद्धा तुम्हाला या आपल्या युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून वेळोवेळी दिलेल्या आहेत. परंतु त्या देण्याच्या पाठीमागचा एकच हेतू होता की जी माहिती ऑफिशियल मिळत होती ती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता ज्याची तुम्ही वाट पाहत आहेत त्या संदर्भातील नुकत्याच घेतलेल्या अपडेटनुसार पोर्टलचे जे टेस्टिंगचं काम होतं ते आता कम्प्लीट झालेलं आहे. तर तुमच्यापैकी कोणाच्याही मनामध्ये नक्की प्रश्न येईल की किती दिवस झाले टेस्टिंग चाललेलं आहे. तर मित्रांनो, जस्ट तुम्ही पाहताय की 2 ते 4 दिवस झाले टेस्टिंग चाललेलं आहे. कालच आपल्या या चॅनलवरती एक मी शॉर्ट टाकला होता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते फेज 1 फेज 2 हा तुम्ही पाहू शकता. तो कालचा शॉर्ट आहे. तो लॉग इन करून आपण पाहिला होता आणि त्याच्यानंतर आता जे काय अपडेट मिळत आहे त्यामुळे आता यादीचं टेस्टिंग कम्प्लीट झालेलं आहे. आणि आता शेवटचं म्हणजे अर्थातच यू पीपल आर इगरली वेटिंग फॉर दिस. तुम्हाला हे ऐकायचं आहे की यादी कोणत्या दिवशी लागेल, कन्फर्म सांगा. तर मित्रांनो, आता टेस्टिंगचं काम झालेलं आहे. कधीही यादी लागू शकते, आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये कधीही यादी लागू शकते, याबद्दल शंकाच नाहीये. कारण आता संस्थांनाही तितकीच गरज आहे, विद्यार्थ्यांना गरज आहे आणि आपल्यासारख्या भावी शिक्षकांना तर गरजच आहे. परंतु या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने या यादीला का उशीर लागला याचं उत्तर आजही दिलं नाहीये. पर देर से आहे बट दुरुस्त आहे. पाहूयात की आपण याच्यामध्ये कोणती एरर नसावी आणि ज्या मायनर मेजर ज्या मिस्टेक झालेल्या आहेत आतापर्यंतच्या यादींमध्ये ते यादीमध्ये नसायला हव्यात. तर तुमच्या सर्वांचे मेसेजेस, कॉल्स आणि लिटरली एवढ्या सगळ्या कमेंट्स वाचून मन भारावून जातं की किती प्रमाणात गरज आहे तुम्हाला की यादी लागायला हवी. परंतु तरी सुद्धा लागली नाही आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळू शकली नाही, याबद्दल रिग्रेट नक्कीच असेल. परंतु मित्रांनो, प्रयत्न करत आहे मी, ऍडव्होकेट प्राध्यापक बालुशा माळी, तुमच्या सर्वांच्या एक मीडिएटर म्हणून की लागायला हवी, लवकरात लवकर लागायला हवी. आणि आता मात्र तुम्हा सर्वांना शुभेच्छा की यादी लागतच आहे. त्यामुळे तुम्हाला अपडेट्स मिळूनच जाईल आणि ही जी प्रोसेस आहे ती जवळपास 1 महिना चालणार आहे विथ इंटरव्ह्यूची. आणि त्याच्यानंतर कन्व्हर्जन राऊंड, उर्दू कन्व्हर्टेड राऊंड याच्यासाठी सुद्धा आपल्याला लढायचं आहे. त्याशिवाय टेट 2023 दुसऱ्या टप्प्याची भरती पूर्ण होणार नाही. अशाच महत्वपूर्ण आणि युजफुल इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला महत्वाच्या अपडेट्स मिळत राहतील. आणि तुम्हाला काय वाटतं यादी कधी लागेल हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. सो ऑल द बेस्ट.